नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे. श्रोते हो, सध्या मी आपल्याला बाबुराव अर्नाळकर यांनी लिहिलेली एक थरारक रहस्य कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे वाघोबाशी झुंज. या कथेचा पुढील 5वा भाग. पुन्हा आपली भेट झाली. कालिदास हळूच पुटपुटला. आज रात्री आपण एकमेकांना वारंवार भेटत आहोत आणि तुमचे डोके कसे आहे? ते बिघडले तर नाही ना? तुझे ते कृत्य अगदी जंगलीपणाचे होते, भूता म्हणाला. पण मी माझे त्या विषयांवरचे विचार लवकरच तुझ्याजवळ प्रकट करणार आहे. छान. त्याच्यावर पिस्तूल रोखणाऱ्याकडे वळून तो म्हणाला. कोण? हंसराज काका? तुम्ही या गमतीत भाग घेत असणार याशी माझी खात्रीच होती. पण का हो? अपघात झाला तर तुमच्या थोबाडावर फटका बसणे चांगले की पोटावर? पुरे झाले कालिदास. मला वाटतं एका रात्रीच्या प्रमाणानं तुम्ही खूप बोलतात. पण मी तर बोलायला सुरुवात पण नाही केली अजून. मी आता माझ्या काही निवडक गोष्टी सांगणार होतो. हंसराज काकाने त्यापूर्वी ऐकलेल्या आहेत, पण तुम्हाला त्या नवीन वाटतील. एक गोष्ट फर्नांडिस संबंधी आहे. त्यानं विश्वासघात केला म्हणून त्याची मानच उडवण्यात आली. कशी आहे ही गोष्ट? भूताचा चेहरा उतरला आणि हंसराज म्हणाला. त्यानं बरीच माहिती मिळवली आहे. हे मी तुम्हाला सांगितले होते. या खेपेला त्याला सोडता कामा नये. मी यामुळे फारच अस्वस्थ झालो आहे, गोलंदाज म्हणाला. बिचारा फर्नांडिस. त्यानं वाघाला शिव्या हसडण्यात इतका वेळ फुकट घालवला की तो मला सर्व माहिती देऊ शकला नाही. त्याच्या गळ्यात वस्तारा अडकला होता. त्याच्या मानेतून बळबळा रक्त वाहत होते. तो मला म्हणाला, ठाणे जिल्ह्यातले शिरगाव जुने घर. नंतर त्यानं प्राण सोडला. तो वाघाचा अतिशय द्वेष करत होता आणि तुम्ही त्याला त्याबद्दल दोष देऊ शकत नाही. हंसराजने आपलं पिस्तूल गोलंदाजावर रोखलं आणि तो म्हणाला, आता उशीर नको. गोलंदाजाने त्याच्यासमोर उभा असलेला मृत्यू पाहिला, पण भूता ओरडून म्हणाला, थांब. त्या भूतानं उडी मारून हंसराजच्या हातावर फटका मारला व त्याचं पिस्तूल खाली पडलं आणि धापा टाकत म्हणाला, मूर्खा, ती पोरगी येथे आली होती. तिला बाहेर पडण्यास यानंच मदत केली. जर याचं काही बरं वाईट झालं तर ती तोंड उघडेल. आपल्या सर्वांच्या मनाला फास बसावा अशी तुझी काय इच्छा आहे की काय? भूता, तुझं बोलणं नेहमीच एकदम डोकेबाज असतं. गोलंदाज म्हणाला. याला असा ठार केला पाहिजे की तो अपघात झाला असं वाटलं पाहिजे. नाहीतर ती पोरगी पोलिसांकडे जाईल. तिलाही कायमचं गप्प बसवता येईल. हंसराज खांदे ओढत म्हणाला. तू त्या पोरीबद्दल काही बोलू नकोस. भूता चिडून म्हणाला. वाघोबा कुठे आहे? हंसराजच्या कपाळावर आठ्या पसरल्या आणि तो म्हणाला, ते नंतर येतील. ही चांगली बातमी आहे, गोलंदाज म्हणाला. सुप्रसिद्ध वाघाची आणि माझी लवकरच भेट होणार आहे. तर मी त्याला पाहण्यासाठी किती अधीर झालो आहे याची तुम्हाला कल्पना नाही. पण तो अतिशय लबाड आहे. नेहमी बुरख्याड वावरतो. कालिदास, तू ती चिंता करू नकोस, भूता म्हणाला. तू त्याबद्दलची माहिती कोणालाही देऊ शकणार नाहीस याची पूर्ण खात्री केल्याशिवाय तो तुला भेटणार नाही. पण आज रात्री तुझी वाघोबाशी गाठ पडेल. तू इतका खुश होऊ नकोस, गोलंदाज म्हणाला. गेले 8 वर्ष मी अतिशय धोकेबाज आयुष्य जगलोय आणि अद्याप मला कोणी ठार करू शकलं नाही. तेव्हा वाघ पण तो विक्रम करू शकणार नाही. त्यांनी त्याला घरात आणण्यापूर्वी झडती घेतली होती, पण त्याची सिगरेट केस मात्र त्याच्याजवळ राहू दिली होती. ती आकारानं बरीच मोठी होती आणि विशिष्ट प्रकारची होती. आतापर्यंत त्याच्या अद्भुत कारकिर्दीमध्ये त्यानं आपल्या शत्रूंवर अनेक चमत्कृतीपूर्ण विजय मिळवले होते आणि त्याचं कारण तो नेहमी आपल्याजवळ एक हुकमी पत्ता बाळगत असे. कधी तो हुकमी पत्ता त्याच्या कमरपट्ट्यातून, तर कधी हॅटमधून, तर कधी बुटांच्या तळव्यातून बाहेर पडत असे. पण आता तसं काही करण्याची आवश्यकता नाही असं तो मानित होता. त्यानं आपल्या सिगरेट केसमधून एक सिगरेट बाहेर काढली आणि ती पेटवली. त्या सिगरेट केसची एक कळ दाबल्यास तलवारीप्रमाणे धारदार बनत असे. पण आता ती केस त्यानं खिशात टाकली आणि तो सिगरेट ओढू लागला. त्याला पुन्हा भूताच्या बैठकीच्या खोलीत आणण्यात आले होते. त्या खोलीच्या एका कोपऱ्यात हंसराज आणि भूता आपसात चर्चा करत होते आणि दोघेही शस्त्र बाळगून होते. तो पूर्वीचा धिप्पाड नोकर आता पूर्वीपेक्षा अधिक सावधगिरीने दारावर पहारा करत होता. खिडकीजवळ आणखीन 2 माणसं होती. इतक्या हत्यारबंद माणसांशी झगडणे मूर्खपणाचे होते. आपले खलबत संपवून भूता त्याच्याकडे सरकला तेव्हा गोलंदाज म्हणाला, मला फक्त 2 प्रश्नाखेरीज इतर सर्व माहिती आहे.
वाघ कोण आणि त्यानं आपली लूट कुठे ठेवली आहे, या दोन प्रश्नांची उत्तरं मिळवली की माझं हे काम होईल. त्याला कोणी उत्तर दिले नाही. तो विचार करत होता की हा वाघ कोण असावा. हंसराज, भुता आणि खोळे यांचा प्रश्नच नव्हता. तेव्हा यादीत 5 माणसं शिल्लक राहत होते. माधवराव लठ्ठे, सुस्वभावी पण बेअकली जसवंतराव, पुरुषाप्रमाणे धिप्पड असलेली अंजनीबाई आणि साबळे व सावे या नावाचे 2 सरकारी अधिकारी. यापैकी कोण असावा वाघ? तो विचार करत असताना भुता बाहेर गेला आणि तो परत आला आणि हंसराजला म्हणाला, याला इथून जाऊ द्यावे असे वाघोबाचे म्हणणे आहे. कालिदास, तुम्हाला इथून जायला हरकत नाही. ठीक आहे, पण मला माझ्या रमीलाही सोबत नेलं पाहिजे, कालिदास म्हणाला. तो अगदी सावकाश पावलं टाकत तिथल्या टेबल जवळ गेला. त्या टेबलाच्या खणात ठेवलेला सुरा काढून त्यानं तो आपल्या मनगटावरील मॅनात ठेवला आणि नंतर म्हणाला, मित्र, वाघाला सांगा त्याची माझी भेट झाली नाही याबद्दल मला दुःख होत आहे. शेवटी वाघोबाची आणि तुझी गाठ पडणारच आहे, भूता मनापूर्वक म्हणाला. तसं घडल्यास मला आनंदच होईल, कारण फर्नांडिसच्या खुनाबद्दल मला त्याला फासावर चढवायचे, लक्षात ठेवा. तुम्ही जरा सावधगिरी बाळगली नाही तर तुम्हालाही त्याच्याबरोबर फासावर चढावं लागेल. नमस्ते. तो तिथून बाहेर पडला. त्याच्यासाठी भिंतीतले एक प्रवेशद्वार उघडे ठेवावे लागले होते. रस्त्यावर आल्यानंतर तो स्वतःशीच म्हणाला, त्यांनी मला सोडून का दिलं असेल? तो झपझप पावलं टाकत चालला होता. अंजनीबाईच्या घरात पूर्ण काळोख दिसत होता. त्यानं आपल्या घड्याळाकडे पाहिले. आपण प्रतिभेला दिलेल्या मुदतीपेक्षा 2 मिनिटं अधिक झाली आहेत हे त्याच्या लक्षात आले आणि तो खोळेंच्या घराकडे वळला. खोळेंनी दार उघडून त्याला आत घेतले आणि त्याबरोबर त्याला समोरच असलेली प्रतिभा दिसली. तो म्हणाला, डॉक्टर, तुम्ही कामात दिसताय? नाही, प्रतिभाताई माझ्याबरोबर गप्पा गोष्टी करण्यासाठी येथे आल्या होत्या. पण कालिदास, तुम्ही रणांगणावरून परत आलेले दिसताय. म्हणजे तुम्हाला ते प्रतिभेने सांगितलेलं नाही का? मी त्यांना ते विचारलं नाही. तर मग मी तुम्हाला सांगतो, गोलंदाज म्हणाला. गोष्ट अगदी सोपी आहे. मी आणि प्रतिभा खडकावर फिरायला गेलो होतो आणि मी पाय घसरून पडले, प्रतिभा म्हणाली. यांनी मला मोठ्या मेहनतीने खड्ड्यातून बाहेर काढले. खोळेंनी त्या दोघांकडे रोखून बघितले. ते काही बोलणार होते तोच दार ठोठावल्याचा आवाज झाला. डॉक्टरांनी दार उघडले. त्याबरोबर त्या गावातला पोलीस आत शिरला आणि त्यानं गोलंदाजाच्या खांद्यावर हात ठेवला. माझं नाव लक्ष्मण. मी या गावचा पोलीस आहे. मी या गृहस्थांना चोरीच्या आरोपावरून अटक करत आहे, तो म्हणाला. भल्या माणसा, तू खात्रीने शुद्धीवर नसावास, गोलंदाज म्हणाला. आणि हा आरोप माझ्यावर कोणी केला? मी करत आहे, बाहेरून आवाज आला आणि हंसराज आत आला. माफ करा डॉक्टर, प्रतिभाबाई, हे सर्व तुमच्या समक्ष घडावे याचं मला वाईट वाटतंय. तुम्ही जरा थोडा वेळ बाहेर जाल का? मी इथेच राहणार आहे, ती म्हणाली. हंसराज, तुमची काहीतरी चुकी होते बरं का, कारण आज संध्याकाळपासून मी कालिदास सोबत आहे. हंसराजने तिच्याकडे रोखून बघितले आणि म्हणाला, आज रात्री 11 वाजल्यानंतर मी माझ्या बैठकीच्या खोलीत वाचत बसलो असताना हे गृहस्थ आत आले आणि त्यांनी मला पिस्तुलाची धमकी दिली. माझी आणि त्यांची झटापट झाली, पण त्यानं पिस्तुलाच्या दस्त्यानं माझ्या डोक्यावर प्रहार केला. मी बेशुद्ध झालो. मी शुद्धीवर आलो तेव्हा हा माणूस माझ्या कपाडाचे खण तपासत होता. तो मला ठार करेल या भीतीने मी बेशुद्धीचे सोंग केले. याला जे हवे होते ते मिळाले नसावे. हा तिथून बाहेर पडला तेव्हा मी याचा पाठलाग केला आणि याला या घरात शिरताना पाहिल्यावर लक्ष्मणला इथे आणले. छान, गोलंदाज म्हणाला. आता या शिपायानं माझी झडती घेतली पाहिजे. माझ्याजवळ पिस्तूल सापडले तर तुमच्या म्हणण्याला दुजोरा मिळेल. हंसराज हसून म्हणाला, तू ते मागे ठेवले होतेस. हे पहा तुझे पिस्तूल. खोळेंनी ते पिस्तूल आपल्या हाती घेतले आणि तपासले. नंतर त्यांनी विचारले, कालिदास, हे तुमचं आहे का? नाही, असली शस्त्र फार आवाज करतात म्हणून मी ती जवळ बाळगत नाही, गोलंदाज म्हणाला. चला, पोलीस त्याचा हात खेचत म्हणाला. गोलंदाज सहसा चिडत नसे, पण त्याला लक्ष्मणचा राग आला होता. त्यानं त्याचा हात इतक्या जोरात पिरगळला की लक्ष्मण मोठ्याने ओरडत जमिनीवर आदळला. तुम्ही पोलिसांवर हल्ला केला आणि तो गंभीर गुन्हा आहे, लक्ष्मण रागाने म्हणाला. तुझं हे पोरकट बोलणं पुरे झालं, गोलंदाज म्हणाला. हंसराज, तू आज रात्री आपल्या घरात एकटाच होतास काय? होय, एकटाच होतो. आणि तो तुमचा पुतण्या? तो प्रतिभेला भेटण्यासाठी वाड्यात गेला होता. पण या तुझ्या प्रश्नांना उत्तर देण्याची माझी इच्छा नाही, हंसराज म्हणाला.
लक्ष्मण, माझी खोटी करू नकोस. एक दोन गोष्टींचा खुलासा झाला पाहिजे, गोलंदाज म्हणाला. मी तुझ्या मस्तकावर फटका मारला असे तू म्हणालास तेव्हा डॉक्टर खोडेंनी तुझं डोकं तपासलं पाहिजे. डॉक्टर खोडेंनी प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं तेव्हा हंसराज म्हणाला, माझ्या डाव्या कानामागे फटका बसलाय. खोडेंनी त्याला तपासले आणि ते गोलंदाजाकडे पाहत म्हणाले, कोणीतरी यांना फटका मारलाय यात शंका नाही. लक्ष्मण, आता यांच्या चावटपणाकडे लक्ष देऊ नकोस आणि माझा अधिक वेळ मोडू नकोस, हंसराज रुबाबाने म्हणाला. तुझ्याजवळ बेड्या असतील, मी यांच्यावर पिस्तूल रोखलंय. तुझ्यावर तो पुन्हा हल्ला करणार नाही याची मी खबरदारी घेतो. आणि याच वेळी मुन्नानं आपलं डोकं खिडकीतून घेतलं आणि मोठ्याने विचारलं, काय चाललंय काय? पाठीमागून अचानक मुन्नाचा आवाज आल्यामुळे हंसराज दचकून मागे सरकला. पण मुन्नाच्या हातातील पिस्तूल पाहून त्यानं आपल्या पिस्तुलाचा हात खाली केला. वा, अगदी वेळेवरच आलो की, मुन्ना खुश होऊन म्हणाला. पोलीस साहेब, हा महाघातकी माणूस आहे, पण तुमच्याजवळ बेड्या आहेतच, त्या याच्या हातात चढवा. भल्या माणसा, हंसराजने बोलायला सुरुवात केली. मुन्ना आपलं पिस्तूल रोखून धमकावणीच्या स्वरात म्हणाला, तू गप्प बस. तुला मी असा पकडलाय की तू निसटू शकणार नाहीस. पोलीस साहेब, तुम्ही थांबता कशाला? मी खुलासा करू शकतो, हंसराज म्हणाला. मुन्ना, तू तुझे पिस्तूल खिशात घाल आणि आत ये. तुला कसं गाठायचं याचा मी विचार करत होतो. हा माझा नोकर मुन्ना, आणि मी आज रात्री 11 वाजता घरी गेलो आणि 12 वाजायला 20 मिनिटं असेपर्यंत घरातच होतो. हा मुन्ना सांगू शकेल. मुन्ना चाणाक्ष होता. तो म्हणाला, तुम्ही घरात नव्हता असं कोण म्हणत आहे? मुन्ना, एका हत्यारबंद माणसानं आज रात्री या हंसराजवर हल्ला केला आणि त्याची अशी कल्पना झाली की तो मीच असावा. त्यामुळे या पोलिसांकडून मला अटक करण्याचा प्रयत्न होतोय, गोलंदाज म्हणाला. काय हो राव, तुम्ही हा काय चावटपणा लावलाय? मुन्नाने पुढे होऊन हंसराजला रागाने विचारले. हंसराज, आता सभ्य माणसाप्रमाणे तुम्ही माझी क्षमा मागा आणि आपण हल्ला करणाऱ्याला मुळीच पाहिलं नाही असं कबूल करा. काही हेतून तुम्ही मला यात अडकवण्याचा प्रयत्न करत होतात, गोलंदाज म्हणाला. त्या दोघांची नजरानजर झाली. आपण घरात एकटेच होतो आणि एकट्याने चोराला पाहिले असं सांगण्यात आपल्या हातून चूक झाली हे हंसराजच्या लक्षात आलं होतं. नोकराच्या मदतीने आपण त्यावेळी आपल्या घरातच होतो असं गोलंदाज सिद्ध करू शकत होता. हंसराजचे गोलंदाजाच्या नोकराकडे दुर्लक्ष झाले होते. माझी चूक झाली त्याबद्दल मला वाईट वाटते, हंसराज म्हणाला. माझ्यावर हल्ला करणाऱ्यानं तोंडावर बुरखा चढवला होता, पण मी माझ्या घरातून बाहेर पडलो आणि कालिदासला घाईघाईने चालताना बघितले. त्यामुळे माझी चूक झाली असावी. चोर दुसऱ्या दिशेने निघून गेला असावा. हंसराज, मी तुमचे म्हणणे मान्य करतो, गोलंदाज रुबाबाने म्हणाला. पुन्हा तुम्ही अशी चूक करू नका. हंसराजने डॉक्टर खोळेंची आणि प्रतिभेची क्षमा मागितली आणि तो लक्ष्मणसह तिथून निघाला. काही वेळानं गोलंदाज आणि प्रतिभाही तिथून बाहेर पडले. त्यानं तिला तिच्या घराच्या फाटकापर्यंत पोहोचवलं आणि नंतर विचारलं, उद्या सकाळी मी तुला भेटायला आलो तर चालेल काय? चालेल, पण मी तुमच्याकडे आले तर? तिनं उलट विचारलं. ते फारच उत्तम, तो म्हणाला. तू किती वाजता घरातून बाहेर पडशील ते मला सांग, मी मुन्नाला पाठवतो. तशी आवश्यकता आहे? होय, या वाघोबाचा स्वभाव माझ्या इतका संशयी असतो आणि या वेळेपर्यंत एका वाघाला तुझी भीती वाटू लागली असणार. ठीक आहे, मी बरोबर 10:30 वाजता घरातून बाहेर पडेन. छान. आता आणखीन एक गोष्ट, तू तुझ्या खोलीत गेल्यानंतर दार आतून बंद कर आणि तुझ्या मावशीसाठी ते उघडू नकोस. इतक्या लवकर काही घडेल असं मला वाटत नाही, पण वाघ चपळ हालचाली करू शकतात. तिनं त्याप्रमाणे वागण्याचं कबूल केलं व नंतर घरात शिरण्यापूर्वी त्याला एक प्रश्न विचारला. तुम्ही खरोखरच हंसराजच्या घरात गेला होतात काय? नाही, मला अडकवण्याचा त्याचा डाव होता. हंसराज हा वाघांच्या कळपातला आहे, तेव्हा सावध राहा. मी उद्या तुला सर्व हकीकत सांगेन. तिच्या घराचं दार बंद झाल्यानंतर तो तिथून निघाला. थोड्या अंतरावर त्याला मुन्ना भेटला आणि ते दोघंही अतिशय सावधगिरीने आपल्या बुरुजाकडे परतले. वाटेत कोणताच अनुचित प्रकार घडला नाही. यावरून असे दिसते की वाघ काहीतरी विशेष योजना ठरवण्यात आजची रात्र घालवीत असावा, तो झोपतेवेळी मुन्नाला म्हणाला. गोलंदाजाचा तो तर्क बरोबर होता. मुन्ना आणि तो रात्रीच्या वेळी आळीपाळीने झोपत असत आणि पहारा करीत असत, पण त्या रात्रीही काही घडले नाही. ऐनवेळी आखलेल्या योजना यशस्वी ठरत नाहीत असा अनुभव असल्याने वाघाने पुढील हल्ला विचारपूर्वक योजना आखून आणि पूर्वतयारीने करण्याचे ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी गोलंदाज आपल्या नेहमीच्या वेळी जागा झाला. त्यानं प्रतिभेला आणण्यासाठी 10 वाजता मुन्नाला बाहेर पाठवले आणि अर्ध्या तासाने तो तिच्यासह परत आला. प्रतिभे, गेल्या रात्री घडलेल्या प्रकाराबद्दलची माहिती मिळवण्यास तू अधीर झाली आहेस हे मला माहिती आहे. तेव्हा इतर काही करण्यापूर्वी तुला सर्व हकीकत सांगतो. त्यानं तिला मलायाच्या जंगलात ज्याचा खून झाला होता त्या फर्नांडिसची माहिती सांगितली आणि त्याचप्रमाणे वाघाबद्दल बरीच माहिती दिली आणि वाघाने आपली संपत्ती शिरगाव येथे आणली असं सांगितलं. नंतर तो म्हणाला, प्रतिभे, माझी ओळख झाल्यामुळे तू भलत्याच संकटात सापडली आहेस. वाघ तुला माझी जोडीदार मानू लागलाय. तेव्हा या बाबतीत आपण बंदोबस्त केला पाहिजे. माझा विजय नावाचा मित्र याच भागात काही अंतरावर आपल्या बायकोसह राहत आहे. तो माझ्याप्रमाणे अनेक गमती करण्यात पटाईते आणि श्रीमंत आहे. तुझे आणि त्याच्या बायकोचं चांगलं जमेल अशी मला खात्री वाटते. तू त्याच्याकडे राहायला जावं. पण का? तिनं विचारलं. मला कोणत्या तरी कथेतील नायिका व्हावं असं अनेक वर्षांपासून वाटत होतं आणि ती संधी चालून आली असताना मी का म्हणून पळ काढावा? शिवाय मी तुमची भागीदारीण आहे म्हणून तुम्ही मला कबूलच केलेलं आहे. मला आतापर्यंत काही मूर्ख स्त्रिया भेटल्या होत्या, पण तुझ्या इतकी मूर्ख स्त्री मी पाहिली नव्हती. तो तिला जवळ ओढून म्हणाला. मला सध्या तरी ही जागा का सोडता येत नाही हे मी तुम्हाला सांगते, ती म्हणाली आणि तिनं त्याला अंजनीबाईची माहिती सांगितली. ही तुझी हकीकत फार मोठी चमत्कारिक आहे, तो म्हणाला. तुला तिच्याबद्दल काय माहिती आहे? फारच थोडी माहिती आहे, पण मी तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी गृहीत धरल्या होत्या. माझी आई वारली तेव्हा मी 12 वर्षाची होते. त्याच्या 3 वर्ष आधी माझे वडील शिकारीला गेले असताना अपघातात मरण पावले. त्यामुळे अंजना माझी पालक बनली, प्रतिभा म्हणाली. अलीकडे मी तिच्याजवळ राहायला आली. पण ती इथे केव्हापासून राहायला आली? 6 वर्ष झाली. त्यापूर्वी ती सारखी प्रवास करत असे. मी 17 वर्षाची असताना ती कुठल्या तरी परदेशातून परत आली होती, ती म्हणाली. असं, तो विचार करत म्हणाला. तू 12 वर्षाची असताना तुझी ती पालक बनली आणि 17 वर्षाची असताना ती येथे स्थायिक झाली. म्हणजे तिच्या आयुष्यात जे काही घडलं ते त्या 5 वर्षाच्या काळातच आणि परदेशी घडलं असावं. प्रतिभे, तिचा आणि वाघाचा काही संबंध असावा असं म्हणायला आधार नाही, पण वाघानं बरंचसं सोनं या ठिकाणी कुठेतरी लपवलंय यात शंका नाही. तुला त्या भागातील जुन्या घरांची माहिती आहे का? कारण जुने घर हा एवढाच पत्ता पुरेसा आहे असं त्या बिचाऱ्या फर्नांडिसला वाटलं होतं. तिनं त्या प्रश्नाचं ताबडतोब उत्तर दिलं आणि त्या गोष्टीचं त्याला नवल वाटलं. तशी 2 घरं आहेत, ती म्हणाली. एक या गावाबाहेर आहे. पूर्वी त्या ठिकाणी दारूचा गुत्ता होता आणि जुनं घर असं त्या जागेचं नाव आहे. तो गुत्ता बंद पडला आणि मालकही मेला आणि तेव्हापासून ते घर ओसाड पडलंय. त्या घरात भुताटकी आहे असा समज असल्यामुळे तिथे कोणी जात नाही. शाबास प्रतिभे, तू तर कमाल केलीस. पण ते दुसरं घर कुठे आहे? ते पहा, ते बेट. पूर्व दिशेला बोट टाकवत ती म्हणाली. कोळी लोक त्या बेटाला जुनं घर असं म्हणतात. समुद्रातून ते एखाद्या घरासारखं दिसतं. गोलंदाजाने किनाऱ्यावर जाऊन ते पाहिले. ते बेट तिथून एका मैलावर होते. त्या बेटावर काही झुडपं आणि वृक्ष आणि खडक याखेरीज काही नव्हते. प्रतिभे, तू माझं कोडं सोडवलंस, तो म्हणाला. वाघ या दोन्ही जागेचा उपयोग करत असावा आणि त्यानं सोनं या बेटावर दडवलं असावं. ते सोनं त्याला परदेशी पळवायचं आहे. तेव्हा त्याच्या दृष्टीने हे बेट सुरक्षित जागा आहे. जरा थांब. तो धावतच बुरुजात गेला आणि एक दुर्बीण घेऊन पळत आला. त्यानं दुर्बिणीतून समुद्राचं निरीक्षण केलं आणि तो रचकून म्हणाला, अरे च्या, ती तर तिथे तयार आहे. त्यानं आपल्या हातातील दुर्बीण तिला दिली आणि तिला कोणत्या दिशेकडे पाहायचं ते सांगितलं. तिनं पाहिलं आणि ती म्हणाली, तेथे बोट उभी आहे ते खरं आहे, पण त्या बोटीतून ते सोनं पळवण्यात येणार आहे असं तुम्हाला वाटतं काय? असं वाटत नाही, पण खात्री आहे. मी वाघाला घाबरवून सोडलंय, गोलंदाज म्हणाला. डॉक्टर खोळे हे डिटेक्टिव्ह आहेत काय? तिनं अचानक विचारलं. अगदी बरोबर ओळखलंस, पण तुला माहित आहे त्यांना कळू देऊ नको. आणि तुम्ही डिटेक्टिव्ह नाही, तुम्ही एकमेकांचे प्रतिस्पर्धी असाल अशी माझी कल्पना होती. प्रतिस्पर्धी असलो तरी शत्रू नाही, पण मी डिटेक्टिव्ह नाही आणि कधीही नव्हतो. तू झुंजार नाव कधीतरी ऐकलं असशील. झुंजार हे माझे गुरु आहेत. साहस करून पैसे मिळवणे हा माझा धंदा आहे. सुमारे 1 वर्षापूर्वी ज्या बँकेचे 1 कोटी रुपयाचे सोने वाघोबाने पळवले तेव्हा त्यांना मी भेटलो होतो. मी त्यांना सांगितलं की पोलिसांनी 1 रुपयाचे सोने परत आणलेले नाही.
तेव्हा मी जर ते परत मिळवले तर बँकेने मला 10 लाख रुपये द्यावेत. मला त्यांनी खर्चासाठी एक दिडकी द्यायची नाही. मी स्वतःच्या जबाबदारीवर काम करायचे आणि कोणालाही कामाचा रिपोर्ट द्यायचा नाही. अपयश आले तर त्याचा धनी मीच. आणि प्रतिभे, त्यांना माझं बोलणं पसंत पडलं. प्रतिभे, मी अशा प्रकारचा माणूस आहे. माझं ध्येय साध्य करण्यासाठी वाटेल ते करण्याची माझी तयारी असते. अर्थातच कोणी मला ठार करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय मी त्यांच्या मागे लागत नाही. आता तर वाघाशी गाठ आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तपात होईल. अद्यापही तुला या कंपनीची भागीदार बनण्याची इच्छा आहे काय? तो म्हणाला. तुम्ही जर असं भलतंच काही बोलू लागला तर मी तुम्हाला नोटीस देऊन काढून टाकीन आणि या कंपनीची सर्व सूत्र माझ्या हाती घेईन, ती म्हणाली. पण ते जहाज अंधार पडल्याशिवाय त्या बेटाजवळ जाणार आणि मी त्यावेळी तिथे हजर असणार, तो म्हणाला. आपण जर वाघाच्या तोंडातून घास पळवला तर मोठी गंमत होईल नाही? आपण? हो, मी 2 मैल सहज पोहू शकते. पण तुला नांगराची साखळी धरून 18 फूट वर चढता येईल का? एखादा माणूस ओरडण्यापूर्वी तू त्याला झोपवू शकशील काय? प्रतिभे, काही गोष्टींपासून स्त्रियांनी दूर राहिलेलं बरं. समज तू त्या बदमाशांच्या तावडीत सापडलीस आणि त्यांनी तुझी विटंबना करण्याचं ठरवलं तर? माझ्याजवळ पिस्तूल असेल, त्यातील एक गोळी मी स्वतःसाठी नेहमी राखून ठेवीन, ती म्हणाली. त्यानं आपल्या हाताच्या मुठी घट्ट आवळल्या आणि तो म्हणाला, मी तुला तसं करू देईन असं वाटतं काय? का करून देणार नाही? तुला ऐकायचं असेल तर ऐक, तो म्हणाला. माझं तुझ्यावर प्रेम आहे. अहो शाणे, माझं जर तुमच्यावर प्रेम नसतं तर मी तुमच्या साहसात भागीदारीने बनले असते काय? ती म्हणाली. तो बावरला आणि म्हणाला, हे जर तू मला आधी सांगितलं असतंस तर मी तुला यात ओढलंच नसतं. तो त्या बावरलेल्या स्थितीत दुसरं काही करू शकला नाही आणि त्यांनी तिला आपल्या बाहुपाशात ओढले.